चाकण तळेगाव मार्गावर म्हाळुंगे इथं रिक्षाचा अपघात झाला। रिक्षा पलटी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृत झालेले प्रवासी कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। रत्नागिरीमध्ये मतिमंद मुलांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीनं विशेष उपक्रम हाती घेतलेला आहे। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी खेड ते चिपळूण असा मोफत रेल्वे प्रवास सुद्धा केलेला आहे। या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण सुद्धा यावेळी पाहायला मिळालं। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील मलकापूर इथं श्री मळाई देवी शिक्षण संस्थेमध्ये एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं। या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणावर कथा कादंबरीसह इतर साहित्य प्रकारांच्या पुस्तकांचे स्टॉल सुद्धा मांडण्यात आले होते। आंबेगाव तालुक्यामध्ये सुलतानपूर इथं बिबट्या जेरबंद झाला। बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। बिबट्या पकडल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। जालन्यामध्ये दुचाकी चालकाला वाचवताना शेती कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो उलटलाय। राजूर टेंभुर्णी रोडवरच्या देळे गव्हाण इथे ही घटना घडलेली आहे। अपघातामध्ये एक जण मृत पावला असून टेम्पोमधील 25 प्रवासी हे जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावर तुरळ इथं विचित्र अपघात झालाय। चालकाचा गाडी बाहेर फेकला गेल्यानं जागीच मृत्यू झालाय। चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला संरक्षण गर्डरवर आदळलं आणि चालक गाडीच्या बाहेरून फेकला गेला होता। महापालिकेची निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नॉर्थ कोर्ट प्रशाला इथं उभारण्यात येणाऱ्या विविध निवडणूक अधिकारी कार्यालयांची पाहणी करत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी केली। यावेळी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी त्यांनी दिले। गावची लोकसंख्या 1,500 आणि जन्माच्या नोंदणीत 27,397 आढळल्यानं खळबळ उडाली। आर्णी तालुक्यातील शेंदूर सनी ग्रामपंचायत अंतर्गत हा प्रकार समोर आलाय। त्यामुळे प्रशासकीय वर्तुळ हादरलंय। अज्ञात व्यक्तीविरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील पिरोळा गावामध्ये शेतकरी गजानन काळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानकपणे भीषण आग लागली। या आगीमध्ये 4 ते 5 जनावरं तसेच शेती उपयुक्त साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये पतंगाच्या मांजाने एका व्यक्तीचा गळा चिरला गेल्याची घटना घडली आहे। शेख अनीस याला दुचाकीवरून जाताना मांजा गळ्याला लागून मोठ्या प्रमाणात गळा चिरला गेलाय, ज्यामध्ये 18 टाके लागून त्या व्यक्तीचा गळा शिवण्यात आलाय। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी 21 तारखेला होणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे। मतमोजणीसाठी एकूण 12 प्रभागांसाठी प्रत्येकी 1 अशा 12 टेबलांची व्यवस्था करण्यात आली। नगर परिषद क्षेत्रातील 36 मतदार केंद्रांवर मतमोजणी केली जाणार आहे। बार्शी नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। निकालानं जल्लोष, विजयोत्सव, विजयी मिरवणूक आणि सभा घेण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। बार्शी शहर पोलिसांकडून सर्व उमेदवारांना पूर्वसूचना नोटीस देण्यात आल्या। शिरूर तालुक्यात इथल्या डोंगरगड इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। या बिबट्याची परवानगी माणिकडोह निवारा केंद्रामध्ये करण्यात आली आहे। या परिसरामध्ये अद्यापही बिबट्यांचा वावर असल्यानं या बिबट्यांनाही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागापुढे आहे। शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावागावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केलेली आहे। शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केलेली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडलाय। तेलंगवाडी येथील शिवारामध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय। वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये 2 बिबट्या आढळल्याचं दिसून आलं, मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत। आता त्यांना पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यासाठी वन विभागानं आणखी 2 शेळ्या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवण्याची तयारी दर्शवली आहे।
येवल्यामधल्या पारेगाव इथं बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. निफाड पाठोपाठ आता येवला तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्याची संख्या वाढू लागली आहे. शिरूरमधल्या पेरणे फाटा इथं विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जयस्तंभ परिसराची पाहणी केली. 1 जानेवारीला होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. वाहनतळ सुरक्षा आणि सोयी सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये 189 खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झालेली आहे. 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 10,16,989 क्विंटल धान्य विकलं गेलं. मात्र शासनाकडे आधीच्या धान्य विक्रीचे चुकारे अद्यापही प्रलंबित आहेत. भंडाऱ्यामध्ये रेशन दुकानामध्ये ई-पास मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. ज्यामुळे नागरिकांना धान्य मिळत नाही आणि त्यांना दिवसभर रांगेमध्ये उभं राहावं लागतं. गेल्या 8 वर्षांपासून या मशीनद्वारे धान्याचं वाटप करण्यात येत आहे. भंडाऱ्यामध्ये हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर मात्र कडाडलेले आहे पाहायला मिळतात. वाढत्या महागाईचा फटका गरीब कुटुंबाला बसतोय. त्यामुळे आता घरोघरी कमी दरामध्ये मिळणाऱ्या भाज्यांवर अधिकच भर दिला जातोय. शासनाच्या रखडलेल्या घरकुलांना लवकरच वाळू मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील 22 पैकी 5 उपगटांचा लिलाव झालेला आहे. लिलाव झालेल्या 5 वाळू उपगटांमधून डिसेंबरनंतर पुरवठा होण्याची शक्यता आहे.